ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 33 मध्ये श्रद्धा, सेवा आणि संघटनेचा अनोखा संगम बघायला मिळालाय। शिवसेना ठाकरे गट नेते संदीप मते यांच्या पुढाकाराने आयोजित उज्जैन महाकाल यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 3000 महिला भगिनींनी सहभाग नोंदवत प्रस्थान केलंय। खडकी रेल्वे स्टेशन परिसर आज भक्तिभाव, उत्साह आणि आध्यात्मिकतेने ओथंबून वाहत होता। महिला भगिनींचा प्रचंड असा उत्साह, भजन, टाळांचा नाद आणि महाकालाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेलं। ही यात्रा फक्त धार्मिक कार्यक्रम नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि त्यांच्या भावनिक बांधिलकीचा एक ऐतिहासिक सोहळाच ठरली आहे। यात्रेसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती। महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची सोय, स्वच्छ भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोरपणे नियोजन या सर्व सेवांमुळे महिला भगिनींना सुकर आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळाला आहे। यात्रेच्या शुभारंभावेळी उपस्थित राहून शिवसेना उपनेते आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी संदीप मते यांच्या कार्याची प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या आहेत। यात्रेला शहर प्रमुख, विधानसभा प्रमुख तसेच विविध पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते। त्यांच्या उपस्थितीने या उपक्रमाला अधिकच भक्कम असा आधार मिळाला। 3000 महिलांनी एकत्रितपणे निघालेली ही यात्रा प्रभाग क्रमांक 33 मध्ये श्रद्धा, संघटन आणि समाजसेवेचा प्रेरणादायी ठसा उमटवून गेली आहे। ही केवळ यात्रा नव्हे तर महिलांच्या एकतेची आणि नेतृत्वाच्या संवेदनशीलतेची जिवंत ओळख बनली आहे। बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी तालुका प्रमुख, माजी सरपंच आणि सर्वार्थाने सामाजिक सेवा करण्याची जी आमची भूमिका असते त्याला न्याय देणारे संदीप मते यांनी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदिराची त्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी या संपूर्ण आपल्या प्रभागातील महिला वर्गाला त्या ठिकाणी दर्शनासाठी नेण्याचा हा जो एक तीर्थयात्रा महोत्सव ते आयोजित केला आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो। ठिकाणी आपण ठरवलं तरी स्वतःहून जाऊ शकत नाही अशी ह्या ठिकाणची एक माहिती आहे की आपण ठरवून नाही जाऊ शकत, तिथून महाकाळाने आपल्याला बोलवलं पाहिजे तरच आपल्याला तो येऊ शकतो, अशा प्रकारचे या ठिकाणची माहिती आहे आणि अशा प्रकारचं लोकांमध्ये वंदत आहे। आणि त्याला सुद्धा कोणतरी मध्यस्थी लागतो ना, कुठेही कोणी जायचं असेल किंवा कुठलं काय यात्रा घडवून आणायची असेल तर त्याच्यामध्ये संदीप हा आमचा मध्यस्थी आहे की जो आम्हाला त्या ठिकाणी पुण्य यात्रेला घेऊन जातो आणि म्हणून त्याला ह्या सर्व महिला वर्गावांनी आशीर्वाद देण्याची गरज आहे। एका वेळेला 3000 महिलांना त्या ठिकाणी महादेवाच्या पायाशी घेऊन जायचं हे काही सोपं काम नाही आहे, पण त्यांनी ते ठरवलं की माझ्या भागातील या ज्या काही महिला आहेत की ज्यांना जी आगे बढो वगैरे वगैरे तो आगे बढ़णारच आहे, त्याच्या कर्तृत्वाने म्हणा किंवा त्याच्या एकंदरीत सामाजिक वृत्तीमुळे तो पुढे जाणारच आहे, पण तरीही समाजाची त्या ठिकाणी जनतेचे आशीर्वाद हे असावेच लागतात। मी ह्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो। तुमची दुसऱ्या फेजमध्ये आज संदीप शेठ मते यांच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना आज उज्जैन दर्शनाचे लाभ मिळतोय आणि मागची पण ट्रिप अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संदीप शेठनी मॅनेज केली आणि यावेळेस सुद्धा ही ट्रिप तशाच पद्धतीने चांगली होईल आणि महाकालेश्वराचा भरभरून आशीर्वाद यावेळेस आमच्या संदीप भाऊला मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। दादला माऊली श्री महाकालच्या दारी संदीप भाऊंनी आखली उज्जैनची वारी या संकल्पनेतनं आम्ही प्रभाग क्रमांक 33 मधील जे समाविष्ट गाव आहेत त्या गावामधील माता भगिनींसाठी उज्जैन महाकालची यात्रा आयोजित केलेली आहे। त्याचा आज दुसरा टप्पा संपन्न होतोय। आज आम्ही 5 वाजता उज्जैनकडे रवाना होतो। क्रमांक 33 मधल्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठीचा उपक्रम राबविलेला आहे। मी गरिबी पाहिलेली आहे, त्या गरिबीतनं मी अनुभवलेलं आहे की माता भगिनींना असं देवस्थानांना जाता येत नाही। तीच माझी भावना आहे की या प्रभागातील माता भगिनींना देवाचं दर्शन करावं हा माझा संकल्प आहे।
टक्के यशस्वी होणार. त्याच्यासाठी गेले 15 दिवस माझे अनेक भाऊ माझ्या पाठीशी आहेत आणि त्या भावांच्या पाठिंब्यामुळे हा दुसरा टप्पा आनंदाने आणि एकदम व्यवस्थित पार पडणार आहे. तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ज्या माता भगिनी माझ्याकडे 15 डिसेंबर पर्यंत नोंद केली तर एकाही माता भगिनींना मी खाली ठेवणार नाही. सर्वांना उज्जैन दर्शन घडवणार आहे. पक्ष आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीशी 100% उभे आहेत आणि पक्षाचा मला पूर्ण पाठिंबा आहे. आज्ञा भाऊसाहेब पोकळे, मी धायरीवरून आली आहे. संदीप भाऊ मतेंनी उज्जैनची यात्रा जी आयोजित केली आहे महिलांसाठी, मागची पहिली ट्रिप त्यांची खूप छान झाली, त्यामुळे मी या ट्रिपला आली आहे. अश्विनी नामदेव शिंदे, मी किरकटवाडीतून आली आहे. तर हे भाऊंनी उज्जैनचं जी ट्रिप काढली आहे ती खूपच छान काढली आहे. महिलांसाठी काहीतरी वेगळं, तिला जे मिळत नाही कुठे बाहेर जायला, त्यांच्यासाठी खूप छान ही ट्रिप आहे. आम्ही खूप एन्जॉय करू ही ट्रिप. थँक्यू. कधीच नाही जाण्याचा योग आला, आता पहिल्यांदाच चाललोय. नाव मनीषा किशोर शेलार, शिवण्यामधून आलोय आम्ही. संदीप भाऊंनी जी ही यात्रा जी अरेंज केली ती खूपच छान आहे. आम्हाला असं नव्हतं वाटलं की आम्हाला उज्जैन महाकालचं दर्शन घ्यायला मिळेल, पण त्यांच्यातर्फे आम्हाला जे दर्शन होतंय त्याच्यासाठी आम्ही खूप त्यांचे आभारी होतं वाटलं. पण संदीप भाऊमुळं ही आम्हाला संधी मिळाली, त्यामुळं त्यांचे आभारी आहोत. आम्ही एवढे लांब चाललोय म्हटल्यावर आमचं त्यांचा पाठिंबा असणारच आहे. आणि आम्ही त्यांना एवढ्या लांब आम्हाला त्यांनी नेले म्हटल्यावर आम्ही त्यांनाच हे करणार आहे आणि आम्ही त्यांनाच पाठिंबा देणार आणि आम्ही मत त्यांनाच देणार. आम्हाला एवढं उज्जैनला नेलंय, देवाच्या दर्शनाचं छान म्हणजे त्यांनी घेतलंय आमच्यासाठी, छान झाले, व्यवस्थित मत आम्ही त्यांना हा दुसरा टप्पा आहे तो पण व्यवस्थित आणि चांगला उत्तमाच ते करते सगळ्या महिलांना वगैरे, आणि आमची पण त्यांना खूप साथ आहे. संभाजी धावडे, मी कोंडवे धावडेतून आले आणि संदीप भाऊंनी काम चांगलं केले, सगळ्यांना देवदर्शन घडवले, म्हणजे सगळ्यांची सेवा चांगली केली, म्हणजे सगळी व्यवस्था वगैरे चांगली ठेवली त्यांनी, सगळ्यांची चांगली काळजी घेतली त्यांनी. कृष्ण कुठेच होणार नाही. हे जे केलं ते खूप छान केले आणि आमच्यासाठी ते उत्कृष्ट आहे. ते मी सुवर्णा दान, प्रभाग क्रमांक 33. आमच्या संदीप भाऊंचा वॉर्ड क्रमांक आहे हा. आज संदीप भाऊंच्या माध्यमातून आम्हाला ही इतकी लांबची उज्जैनची ट्रिप मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला जायला मिळतं, एन्जॉय करायला मिळतं, तर आम्ही खूप 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 एन्जॉय करणार आहोत. आणि संदीप दादांसाठी महाकालकडे प्रार्थना करणार आहोत की ते निवडून यावं भरघोस मतांनी आणि पुन्हा आम्हाला खूप चांगली ट्रिप अजून त्यांनी एन्जॉय करायला संधी द्यावं, हीच त्या मी सुवर्ण महेश भंडारे आणि ह्या माझ्या सर्व मैत्रिणी. आमचं एक भजनी मंडळ आहे, सुवर्णसखी महिला भजनी मंडळ नावाचं, आणि आज या उज्जैन यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळ्या ग्रुप करून आलेलो आहोत. आम्हाला खूप छान वाटतं. पहिल्यांदा काही काही जणी बाहेर पडलेल्या आहेत आणि तितक्याच उत्साहात आहेत त्या, आणि मी संदीप भाऊ मते आणि पूर्ण टीमचे खूप खूप आभारी आहे. आज आम्हाला इतका छान एक्सपिरियन्स मिळतोय आणि खूप छान वाटतं. सगळे सुट्टी काढून आलेले आहेत जॉबवरून आणि खूप छान वाटतंय. खूप खूप प्रथम संदीप मते भाऊंचं खूप आभार झाले आमच्यावर. माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सोबत आहेत. आम्ही ही ट्रिप संगती करतोय. आम्ही खूप एन्जॉय करतो या ट्रिप मध्ये आणि मॅनेजमेंट पण खूप छान आहे. अमोल उदमले, C24 तास, पुणे.